हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आज आपण मस्त लोणचं बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे सर्वात प्रथम। तर छान मी 5 किलो कैरी म्हणजे जेमतेम मी 25 कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या लोणच्यासाठी। तर बघा कैरी छान मस्त धुवून घ्यायची आणि त्याचे असं बाजारातून किंवा घरी सुद्धा अडकिताने आपल्याला खापा करून घ्यायचे। तर खापा करण्याच्या आधी छान धुवून घ्यायची, पाण्यात टाकायची, स्वच्छ पुसून वगैरे आणि मग त्या कैरीच्या खापा करून आणि मस्त तुम्ही मीठ हळद लावू शकता किंवा एका कपड्यामध्ये असं बांधून ठेवू शकता। बांधून ठेवल्यावर जे पाणी असतं कैरीचं ते पाणी असं छान निथळून जातं। त्याच्यानंतर आपल्याला छान त्या फॅनखाली सुकून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवणार आहोत। तर बघा लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्यासुद्धा तुम्ही नक्की ऐका। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। तर बघा साहित्यात मी काय काय घेतलेले, तर जेवढी मोहरी डाळ तेवढंच आपल्याला लाल तिखट घ्यायचे। तर मी त्याच्यासाठी 3 पाव मोहरी डाळ आणि 3 पाव मिरची पावडर घेतलेली आहे। तर ही जी मिठाची वाटी दिसते आहे तर ती 1 वाटी मीठ आणि त्याच्या परत सव्वा म्हणजे ती पूर्ण सव्वा वाटी मी मीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर लवंग मिरी आपल्याला पाहिजे तशा आवडीनुसार आपण टाकू शकतो। त्याच्यानंतर वेलदोडे घेतलेले थोडेसे, त्याच्यानंतर हळद आणि परत 2 किलो मी तेल घेतलेलं आहे। तर तेल आपल्याला 2 किलो हे भरपूर होऊन जातं याच्यात, किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही 1.5 किलो किंवा 2 किलो, पण 1.5 ते 2 किलो एवढ्या कैरींसाठी तर आपल्याला पुरेसे आहेत। तर त्याच्यानंतर मी थोडासा हिंग टाकलेला आहे। तर याच्यात मी आता तुम्हाला दाखवते ते सगळं टाकलेलं। तर त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये सगळ्यात आधी मीठ चांगलं पसरून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। तर हे सव्वा वाटी मोठी वाटी आहे माझी, तर सव्वा वाटी मी मीठ घेतलेलं आहे। तर अंदाजे हे अर्धा किलो येऊन जाईल मीठ। अर्धा किलोला थोडं कमी घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर 3 पाव मी मोहरी डाळ घेतलेली आहे। तर ही डाळसुद्धा आपण छान मिक्सरमधनं थोडीशी ग्राइंड करून घ्यायची, म्हणजे थोडीशी असं मिक्सरमधनं 1-2 वेळा मारून घ्यायची। ती पूर्णच्या पूर्ण सकट टाकायची नाही आपल्याला, छान असं मिक्सरमधनं आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिरचीसुद्धा जर जाड असेल तर बाजारात बघा थोडेसे देठं वगैरे पण असू शकतात, तर आपण ते सुद्धा मिक्सरमधनं छान असं थोडंसं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर मी सगळ्यात आधी मीठ पसरवलं, त्याच्यानंतर मोहरी डाळ, त्याच्यानंतर आपल्याला मिरची पसरवायची। तर याच्यात बघा जेवढी मोहरी डाळ तेवढंच मिरची पावडर आपल्याला घ्यायची आहे। तर आता बघा याच्यात मी बडीशेप वापरलेली आहे। तर बडीशेपसुद्धा आपल्याला टाकायची आहे, तर लोणच्याला छान चव येते। तर बडीशेप घेतलेली तर ती आपण अंदाजानुसार टाकू शकतो। तर मी एक अशी अर्धी वाटी घेतलेली आहे बडीशेप। त्याच्यानंतर लवंग मिरी थोडं मिक्सरमधनं मारून घेतलेले, वेलदोडे सकट टाकलेले आहेत मी। त्याच्यानंतर 2 चमचे मेथी दाणे बारीक करून घेतलेले आहेत। आणि आपण याच्यात आता आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे, चिमूटभरच टाकायचं, आपल्याला जास्त टाकायचं नाही। आणि नंतर मी दालचिनीचे तुकडे तसेच टाकले। तर तोपर्यंत इकडं मसाला तयार होईपर्यंत तेल मी तापत ठेवून दिलेलं होतं। तर बघा मी याच्यासाठी पूर्ण 2 किलो तेल वापरलेलं आहे। त्याच्यानंतर हे सगळं पसरून झाल्यानंतर आपल्याला ते गरम झालेलं तेल पळीपळीने असं पूर्ण त्या मसाल्याला लागलं पाहिजे। तर हे बघा या पद्धतीने जसं आपण फोडणी देतो तेव्हा कसे ते फोडणी अशी एकदम तडतड होते, तर त्या पद्धतीने ते मिरची मोहरी ते सगळं आहे ना, तर या पद्धतीने आपल्याला असं मस्त फोडणी झाली पाहिजे। पूर्ण असं तेल असं पूर्ण त्याच्यावर पळीपळीने आपल्याला टाकून घ्यायचे। तर मसाला मग आपल्याला तो पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर हा मसाला आपल्याला थंड करत ठेवून द्यायचा आहे। आणि हा जो मसाला आहे ना जास्त बारीकसुद्धा करायचा नाही, जर जाडसरच ठेवायचे। जास्त बारीक जर केलं तर त्या लोणच्याची चव पूर्ण जाते। त्याच्यामुळे हा लोणचाचा जो मसाला आहे तो आपल्याला थोडंसं जाडसरच पाहिजे। आणि हळद मात्र आपल्याला या मसाल्यामध्ये नाही टाकायची, ती पूर्ण मसाला थंड झाल्यावर आपल्याला नंतर टाकायचे। तर मी हा आदल्या दिवशी मसाला तयार करून घेतला होता। तर लोणच्याचे जे
फोडी होत्या त्या मी चांगल्या सुकून दिल्या, थोड्याशा सुकून द्यायच्या. जर जास्त ओलसर राहिलं तर त्या नंतर लोणचं टिकत नाही. तर बघा आता त्या जे मी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या कोणत्या. लोणचे बनवताना आपल्याला जी सर्व भांडी आहेत, सर्व भांडी आणि हात आपले एकदम कोरडे असावेत. एक थेंबही पाण्याचा अंश त्याच्यात नको. ओलावा राहिल्यास आपले लोणचे खराब होऊ शकते, कारण की आपल्याला हे वर्षभर पुरवायचं आहे. कारण की उन्हाळ्याचा शेवटचा हा सारसामान म्हणजे आपलं हे लोणचंच असतं. तर लोणचे काढण्यासाठी सुद्धा नेहमी कोरडा चमचाच वापरायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हे लोणचं साठवायचं आहे. तर बघा हा मी आता रात्रभर हा मसाला हा असाच ठेवून देणार आहे. तर सगळ्यात शेवटी मी त्याच्यात साखर टाकलेली आहे, जेमतेम 1.5 वाटी. तर बघा या पद्धतीने मी कपड्यावर हे लोणच्याच्या फोडी सुकून घेतल्या होत्या. मसाला पूर्ण रेडी झाल्यावर जेव्हा आपल्याला लोणचं भरायचे त्यावेळेस त्या स्वच्छ त्याचा जो कैरीचा जो पापुद्रा असतो त्या फोडीमध्ये बारीक पापुद्रा असतो तो पूर्णपणे काढून टाकायचे आपल्याला. तर ते इथं दाखवताना माझ्याकडनं स्किप झालं. तर तो पूर्ण पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सुती कपड्याने, कॉटन कपड्याने आपल्याला छान ते एक एक फोडी असे मस्त पुसून घ्यायची. आता बघा आता लोणचं भरण्याची वेळ आली तेव्हाच मी हळद टाकलेली आहे, म्हणजे असा कलर असा छान राहतो लोणच्याचा, म्हणजे काळपट पडत नाही. तर बघा छान मिक्स करून घेतले मी हळद टाकल्यावर. आणि विशेष म्हणजे आपली जी लोणचं भरणार आहोत ज्या बरणीमध्ये ती चिनी मातीची असावी किंवा काचेची असावी. तर ती सुद्धा पूर्णपणे उन्हात वाळवून कोरडी केलेली असावी. तर बघा आता हा सगळा मिक्स मसाला करून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला त्या पुसून स्वच्छ केलेल्या फोडी आपल्याला टाकून घ्यायचे आणि छान प्रमाणे असं छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान मिसळून घ्यायचे, पूर्ण एकजीव करून घ्यायचे. आणि ही टिप्स एक लक्षात ठेवा की पूर्ण मसाला गार झाल्यावरच आपल्याला हे ठेवायचे, ते लोणच्याच्या फोडी त्याच्यात टाकायच्या आहेत. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक एक तुकड्याला तो मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आणि हे छान मस्त असं पूर्ण मिक्स झाल्यावर आपण कोरड्या एका काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या जी लोणच्याची प्रॉपर बरणी असते त्याच्यात आपण भरून ठेवायचे. तर 1-1.5 वर्ष या लोणच्याला काहीही होत नाही. तर बघा या पद्धतीने किती तुम्ही बघत असणार तर बघितल्यावर तोंडाला आपल्या पाणी सुटतं. तर इतकं छान पद्धतीने लोणचं तयार होतं. तर अशा सोप्या पद्धतीने आपण घरगुती कैरीचं लोणचं बनवलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद, थँक्यू. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.